श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, हा संदेश तुला मिळणं म्हणजे तुझं नशीब जागं झालंय. कारण आजपासून तुझ्या जीवनातील वाईट वेळ संपली. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल, तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, जर तू हे ऐकलंस तर तुझ्या जीवनातले वाईट दिवस या क्षणापासून संपतील. होय, अगदी हा क्षण. कारण स्वामींच्या शब्दात ताकद आहे. त्यांच्या वाक्यात केवळ शब्द नाहीत, ते अनुभव आहेत, श्रद्धेची बळ आहेत, भक्तांच्या अश्रूवर केलेली फुंकर आहे. या जगात लाखो लोक आहेत, प्रत्येकाला काही ना काही अडचण आहे. कोणी पैसा गमावतो, कोणी माणसं गमावतो, कोणी स्वतःवरचा विश्वास गमावतो. पण ज्याने स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं, त्यांचं काहीच हरवत नाही. कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा एक मार्ग उघडतो आणि तो मार्ग आहे दिव्यतेचा, कृपेचा आणि चमत्कारांचा. जीवन हे एक प्रवास आहे आणि या प्रवासात दुःख येतातच. स्वामी म्हणतात, दुःख हे काळाचे खेळ आहेत, पण ज्यांचं मन माझ्याकडे असतं त्यांचं नशीब मी स्वतः लिहितो. आज तू कितीही अडचणीत असला तरी हे लक्षात ठेव, तुझं नशीब अजून पूर्णपणे लिहिलं गेलं नाही. स्वामींचा आशीर्वाद मिळाला की काळालाही झुकतो, संकट बाजूला होतात आणि अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हणून ते म्हणतात, श्रद्धा असेल तर मी आहे, प्रेम असेल तर मी कायम आहे. तू म्हणतोस माझं आयुष्य अंधारात गेलंय, पण स्वामी म्हणतात, अंधार असतोच तेव्हा जेव्हा सूर्य उगवायचा असतो. एक क्षण असा असतो जेव्हा दुःखांचं सावट इतकं दाटत की वाटतं आता संपलं सगळं. पण स्वामींचं नाव घेतल्यावरच त्या अंधाराला छेद देणारा प्रकाश तयार होतो. तू फक्त जय जय स्वामी समर्थ म्हणून बघ आणि बघ कसं मनात शांतता येते. ही शांतता हीच तर खरी कृपा आहे. पैसा हरवतो, वेळ हरवते, पण जेव्हा मनात श्रद्धा जागी होते, तेव्हा आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होतं. कधीकधी आपण स्वतःवरचा विश्वास ठेवीनासं होतो. आपणच आपल्याला नशिबाला दोष देतो, आपल्यालाच प्रयत्नांना नाकारतो. पण स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, त्या क्षणी मी तुझ्यावर कृपा करतो. या वाक्यामध्ये फार मोठं सत्य आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालतो. तुझ्या दुःखाला मी दूर करतो, फक्त तू मला हाक मार. आजपर्यंत तू फक्त लोकांकडे मदतीसाठी गेलास, पण एकदाच खरं मन लावून स्वामी म्हणून बघ, तुला तुझं उत्तर मिळेल. किती वेळा तू रडलास, किती वेळा एकटं वाटलं, किती वेळा वाटलं की आता संपलं, पण अजून संपलेलं नाही. कारण अजून तुझ्या नशिबात एक वळण बाकी आहे, जे वळण स्वामी देणार आहेत. हे वळण तुझ्या दुःखांना संपवणार आणि सुखाची सुरुवात करणारा क्षण असणार आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, हे आणि विसर सगळं मागचं, कारण मी आहे तुझ्यासाठी नवीन सुरुवात घ्यायला. एक अशी सुरुवात जिथे काळ पुन्हा कधीच परत येणार नाही. स्वामी समर्थ कोण आहेत हे माहीत नसतानाही त्यांचं नाव घेतल्यावरही लोकांना चमत्कार झालेले आहेत. कारण हे नाव स्वतःचं पूर्ण आहे. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय, कोणताही खर्च न करता फक्त मनापासून प्रेमाने घेतलेले स्वामी समर्थ हे नाव हे जादू करणारं आहे. हे नाव उच्चारल्यावर स्वामी स्वतः येतात आणि त्यांच्या कृपेचा झरा सुरू होतो. त्यांनी दिलेल्या कृपेने हजारो लोकांचं आयुष्य पुन्हा फुललेलं आहे. माग तुझं काही न फुलणार. स्वामी समर्थ फक्त एक संत नव्हते, ते परब्रह्म होते. ज्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं त्याला त्यांनी उभं केलं. ज्यांचं सर्वस्व हरवलं होतं त्याला त्यांनी भरभरून दिलं. जिथे न्याय मिळाला नाही तिथं त्यांनी न्याय दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोणालाही फक्त श्रद्धा मागितली, काहीच नव्हे. नाही सोनं, नाही पैसा, नाही दान, फक्त श्रद्धा आणि प्रेम. त्यांनी आजपर्यंत कधीच कोणाच्या भावना फेकल्या नाहीत. मग तू का घाबरतो आहेस? तू आज हे ऐकतो आहेस याचं कारण म्हणजे स्वामी तुला स्वतःकडे बोलवत आहे.
तू इथे योगायोगाने नाहीस, तर नियोजनाने आला आहेस. तुला आज ज्या गोष्टींची गरज होती, तो संदेश तुला स्वामींनी पोचवला आहे. आता फक्त एक काम कर, त्यांच्या नावाने चालायला सुरुवात कर. मनात काय हवंय ते सांग आणि मग पहा पुढच्या काही दिवसात कसं बदलतंय सगळं. संकट जाऊ लागतील, बंद दरवाजे उघडतील आणि एक अशी बातमी येईल जी तुझं जीवन आनंदात भिजवेल. मनात जर अजूनही शंका असेल तर एक आठवडा फक्त रोज सकाळी 10 मिनिटं जय जय स्वामी समर्थ म्हणत बस. कोणत्याही अपेक्षाशिवाय, कोणत्याही मागणीशिवाय, फक्त त्यांच्या आठवणीने. आणि मग बघ आयुष्य काय देते तुला. लोक म्हणतात चमत्कार होत नाहीत, पण स्वामी समर्थ यांच्याकडे गेल्यावर माणूस चमत्कार या शब्दाचा अर्थ समजतो. तू जितकं साधं राहशील तितकीच त्यांची कृपा वाढेल. ज्या दिवशी तू स्वतःचं दुःख त्यांच्याजवळ ठेवलंस त्या दिवसापासून तो दुःख तुझं राहतच नाही. ते तेवढंच नव्हतात जितकं तू त्यांना देतोस. म्हणून जर आजवर तू कोणाला सांगू शकला नाहीस तुझं दुःख, या त्यांच्याजवळ ठेव. काही बोलू नकोस, फक्त मनातल्या मनात म्हण स्वामी आता तुम्हीच पहा. मग बघ की काय काय पाहतात. आजपासून एक वचन घे, कोणत्याही क्षणी कितीही मोठं संकट आलं तरी फक्त स्वामी समर्थ म्हणायचं. बाकीचं सगळं त्यांच्यावर सोडायचं. कारण ते फक्त संकट घालवणारच नाही, तर तुला नव्याने घडवणार आहेत. तुला तुझ्या आयुष्याला असं वळण देणार आहेत की तुला स्वतःवर अभिमान वाटेल आणि एक दिवस तूही सांगशील माझे वाईट दिवस संपले कारण स्वामी आले. स्वामी समर्थ म्हणतात तू मला फक्त हार मार, मग मी कितीही लांब असलो तरी धावत तुझ्याकडे येईन. ही हाक हृदयातून यायला हवी. कृत्रिम भक्तीला स्थान नाही, पण निरागसतेला स्वामींच्या दरबारात पहिलं स्थान आहे. त्यांनी कधीच शाब्दिक चमत्कारांचं प्रदर्शन केले नाही, पण त्यांनी हजारो आयुष्यांचा मार्ग बदलला. हेच खरं चमत्कार. आज तू त्यांचं नाव घेतलं म्हणजे तू त्यांच्याशी जोडला गेलास. आता काळजीचं काय? ज्यांचं आयुष्य स्वामी समर्थ यांच्या हातात गेलं त्यांचं वाईट नशीब केव्हाच जळून निघतं. तुझ्या मनात आज 1000 प्रश्न असतील. उद्याचं काय, घरचं काय, पैशाचं काय, करिअरचं काय? सगळ्याचं उत्तर एकच, स्वामी समर्थ. जेव्हा सर्व शंका शांत करून त्यांच्या चरणी सगळं अर्पण करून टाक. स्वामी समर्थ जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा जग थांबतं, जग झुकतं, नशीब बदलतं आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. केवळ एक छोटंसं पाऊल त्यांच्या दिशेने टाक आणि ते तुझ्यासाठी शेकडो पावलं चालत येते. कधीकधी देव आपल्याला जीवनात उशिरा प्रवेश करतो असं वाटतं, पण लक्षात ठेव तो उशीर नसेल, तो योग्य वेळ असेल. स्वामी समर्थ तुमच्याकडे तेव्हाच येतात जेव्हा तुमचं अंतःकरण तयार असतं, तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व प्रयत्न थकलेले असतात. कारण ते म्हणतात जेव्हा तुझा शेवटचा उपाय संपतो तेव्हा माझा आशीर्वाद सुरू होतो. म्हणून आता अश्रू थांबवा, भीती दूर करा आणि फक्त त्यांच्यावर श्रद्धेचा दीप लावा. किती वेळा लोकांनी तुला हिणवलं असेल, तुला दुर्लक्षित केलं असेल, तुझ्या अपयशावर हसले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच हसत नाही. ते फक्त उभं राहतात, ते अश्रूंना पुसतात, ते खेचलेल्या मनाला बळ देतात, ते अपयशालाही यशाचं रूप देतात. तू जर खऱ्या मनाने त्यांच्या चरणी नतमस्तक झालात तर एक दिवस हेच लोक तुझ्याबद्दलच्या नशिबाची गोष्ट सांगतील. आता आयुष्याकडे नवं दृष्टिकोन घेऊन पहा. उद्याचा विचार न करता फक्त आजचा दिवस स्वामी समर्थ यांच्या नावात घालवा. दररोज सकाळी आणि रात्री फक्त 5 मिनिटं तरी त्यांच्या नामाचा जप करा. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा जप इतका प्रभावी आहे की त्याने मनातील गोंधळ, घरातला कलह आणि जीवनातील दरिद्रही वितळून जातं. हा मंत्र नाही, ही तर स्वतः कृपा आहे. स्वामी समर्थ यांना भक्तांचं वय, लिंग, जात, परिस्थिती काहीच लागत नाही. त्यांना फक्त हृदयातलं प्रेम लागतं. ते पाहतात तुझं खरं भाव, तुझी श्रद्धा, तुझं समर्पण. जर तू प्रेमाने त्यांचं नाव घेतलंस तर त्यांना काही वेळ लागत नाही तुझं जीवन फुलवायला. कारण त्यांचं प्रेम अलौकिक आहे आणि त्यांची दया हे सगळ्यात मोठं वरदान आहे. तुला वाटतं असेल की स्वामींचा चमत्कार माझ्यासाठी होईल का? होईल, नक्की होईल, पण शर्त एकच, तू स्वतःला त्यांच्या स्वाधीन कर. ते म्हणतात तू जेवढा मला समर्पित होशील तेवढा मी तुझ्या जवळ येईन. आणि जेव्हा ते जवळ येतात
तेव्हा संकट कुठल्याच दिशेने उरकत नाहीत. ते लांब पळतात, कारण स्वामींच्या कृपेचा ते जात कोणताही अंधार उरू शकत नाही. तू कितीही थकलाच असशील तरी आजपासून हे मन पुन्हा एकदा उठव, कारण आता तुझ्या आयुष्यातला काळ संपला आहे. आता शुभ सुरुवात होणार आहे. आता एक नवीन अध्याय सुरू होतोय, ज्यांचं नाव आहे स्वामींची कृपा. हे नावच पुरेसं आहे. तू फक्त चालायला सुरुवात कर, ते स्वतः रस्ता मोकळा करतील. तुला कुठे थांबावं लागणार नाही आणि एखाद्या दिवशी अचानक तुला जाणवेल हे सगळं अशक्य होतं, पण स्वामी समर्थांनी शक्य केलं. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझं नाव घे आणि सगळं मी बघतो. हाच तो विश्वास आहे, जो माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात अनेक अडथळे आले असतील, काही लोकांनी फसवलं असेल, कोणीतरी पाठीमागून वार केला असेल किंवा जवळचेच लोक दूर गेले असतील. पण या प्रत्येक प्रसंगात एक गोष्ट घडली. तू मजबूत झालास आणि ही ताकद कुठून आली हे तुला हळूहळू समजत जाईल. ही ताकद होती स्वामी समर्थांची कृपा. कधी कधी वाटतं की मी एकटाच का रडतो, माझ्यावरच एवढं का येतं, पण हे सगळं होण्यामागे एक मोठं कारण आहे. स्वामी तुला मोठ्या यशासाठी तयार करत आहे. त्यांच्यावर संकट येतात तेच खरे योद्धे असतात, आणि या योद्ध्याच्या पाठीशी जेव्हा स्वामी उभे राहतात तेव्हा तो जगाला झुकवतो. म्हणूनच आता तुझं रडणं थांबव, डोळ्यातलं पाणी पुस आणि मनात ठेवून घे, स्वामी आहेत म्हणजे सगळं सुरळीत होणारच. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे चमत्काराला आमंत्रण देणं. त्यांनी आजपर्यंत हजारो जीवांचे नशीब पालटले आहे. गावागावात, घराघरात, रस्त्याच्या कडेला उभं राहिलेलं कोणताही सामान्य माणूस एकदा जय जय स्वामी समर्थ म्हणतात, त्यांचं सामान्यपण हरवतं आणि त्याच्या आयुष्यात विशेषता निर्माण होते. तुला फक्त वाट पाहावी लागते, पण वाट पाहताना शंका नको, श्रद्धा पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय, तर देवाकडे काहीही न मागता त्याच्यावर संपूर्ण प्रेम ठेवणं. स्वामी समर्थ यांना फक्त एवढंच हवं असतं. त्यांनी कधीच मोठे यज्ञ, विधी, पूजा अर्चा यांची अट घातली नाही. त्यांनी फक्त सांगितलं, मनाने मला पुकार, मी तुझ्या भावनेने पिघळतो. आणि हेच खरं. हजारो लोकांनी फक्त भावनेने त्यांना साथ घातली आणि त्यांच्या घरात गरिबीतून समृद्धी, अशांततेतून समाधान आणि आजारातून आरोग्य आलं. आज तू हे ऐकत आहेस, हीच तर त्यांच्या कृपेची पहिली साखळी आहे. कारण स्वामी समर्थ यांची इच्छा नसती तर तू हे शब्द ऐकूच शकला नसता. प्रत्येक वाक्य, प्रत्येक वेळ तुझ्या मनात खोल खोल उतरते आहे, कारण हे तुझ्याच जीवनाची जोडलेली आहे. हे शब्द केवळ ऐकायचे नाहीत, हे अंतःकरणात धिरपायचे आहेत. कारण याच्या शब्दातून स्वामी तुला एक संदेश देत आहेत. तू हार मानू नकोस, कारण मी अजून तुझ्यासोबत आहे. कधी कधी मनात असंख्य विचार गर्दी करतात. एकटेपणा, अपयश, निराशा, गरिबी आणि लोकांची टोमणे हे सगळं मनाला खचवून टाकतं. पण स्वामी समर्थ म्हणतात, हे सगळं क्षणिक आहे, फक्त मी कायम आहे. म्हणजेच तू ज्या गोष्टीमुळे आज तुटलेला आहेस त्या उद्या अस्तित्वातही नसतील. पण तू जर त्यांच्यावरच लक्ष दिलंस तर तुझ्या आयुष्याचं खरं सौंदर्य तुला दिसणारच नाही. म्हणून तू फक्त स्वामींचं नाव घेत राहा. त्या नावात सगळं सामावलेलं आहे. संध्याकाळी सूर्य मावळतो तेव्हा आपण उदासी अनुभवतो, पण आपल्याला माहीत असतं की तो पुन्हा येईल. तसंच तुझं आयुष्य संध्याकाळसारखं वाटत असेल, पण लवकरच एक तेजस्वी सकाळ येणार आहे आणि ती सकाळ स्वामी समर्थ आणणार आहेत. त्यांच्या कृपेने सूर्यही उगवतो आणि त्याच कृपेने भक्ताचं अंधारमय जीवन उजळून निघतं. आता वेळ आली आहे की तूही तुझे जीवनातल्या त्या नवीन सकाळचं स्वागत करावं. स्वामी समर्थ तुझ्याकडे येण्यासाठी आतुर आहेत. फक्त तू त्यांच्यासाठी तुझं हृदय उघडावंस. त्यांच्या नावाने एक लहानसा दीप लाव, एक नम्र साथ दे आणि पहा ते कसे धावत येतात. स्वामी भक्ताच्या भावावर लुब्ध होतात. त्यांना तुझं मन हवंय, तुझं स्वच्छ निरागस मन. एकदाच त्यांच्या चरणाशी बस आणि मग बघ, तुझं संपूर्ण आयुष्य एका वेगळ्या वळणावर येईल. स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, ते साक्षात जगन्नाथ आहे. ते ज्याला धरतात त्याला कोणतंच वादळ उलथवू शकत नाही. हे पाठीशी असले की माणूस कोसळत नाही, आणि जर कोसळलाच तर त्यांचं उभं राहणं हे त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त असतं. कारण त्या ताकदीत आपले स्वामींची कृपा
आज तू कितीही थकलास, हरवलास, अश्रूंनी डोळे भरले असतील, तरी लक्षात ठेव, स्वामी पाहत आहेत. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत आहे. कधी वेळ लागतो, पण त्यांच्या वेळेवरच सगळं परिपूर्ण होतं. एखादी इच्छा उशिराने पूर्ण झाली तर ती एवढी सुंदर असते की मन गहिवरून जातं. स्वामी समर्थ त्यांच्या भक्ताला फक्त पाहतात नाही, ते प्रत्येक भावनेशी जोडलेले असतात. ते जाणतात की तुझं मन खूप दुखावलेलं आहे. त्यांना कळते की तू प्रत्येक रात्री निद्राहीन झोपतोस आणि म्हणूनच त्यांनी तुला हे शब्द ऐकवले आहेत, तू एकटा एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला पुन्हा जिवंत करणं. ते तुझ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला आशेची दिशा देतात. ते तुझ्या मनातली निराशा, भीती, क्रोध सगळं काही जाणून घेतात आणि त्यावर फुंकर घालतात. म्हणूनच आजपासून एखादा छोटंसं पाऊल पुढे टाक. त्यांच्या नावावर दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ म्हणत कर आणि दिवसाची शेवटही त्यांच्याच आठवणीने कर. मग बघ, प्रत्येक दिवस कसा आशीर्वादासारखा वाटतो. तुला वाटतं की या जगात आपल्या म्हणणारा कोणीच नाही. सगळी नाती फसलीत, सगळी स्वप्न तुटलीत, पण ते स्वामींचं अस्तित्व वेगळं वाटतं. कारण ते कधी फसवत नाही. ते हसवतात, सावरतात आणि परत उठतात. त्यांनी आजवर कोणाचं नुकसान केलं नाही. उलटं ज्यांचं सर्वस्व हरवतं होतं त्यांनी 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 सोन्यासारखं बनवलं. तेव्हा तू जर खचलेला असशील तर फक्त त्यांच्याजवळ शांतपणे बस. एक शब्द न बोलता फक्त मनाने म्हण, स्वामी समर्थ, आता माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण. एक दिवस असा येईल की तुला तुझ्या सर्व दुःखांचं कारणही समजणार नाही. कारण ते सगळं विसरलं जाईल. जेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात इतकं सुख येईल की दुःख ओळखूनही येणार नाही. हे दिवस फार लांब नाही. तू आज हे ऐकत आहेस यांचं कारण आहे स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर सुरू झालेली आहे. तुझं अंतःकरण तयार झालं आहे आता त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी. आता वेळ आहे त्या अनुभवाला पूर्णपणे स्वीकारायची. आपलं मन कधी कधी खूप अस्वस्थ होतं. भविष्याची चिंता, लोक काय म्हणतील याची भीती, अपयशाची सल, हे सगळं मन पोखरतं. पण स्वामी समर्थ म्हणतात, मन माझ्याकडे दे, मी त्याला शांती देईन. ही शांती बाजारात मिळत नाही, ती केवळ त्यांच्या चरणी मिळते. म्हणून फक्त मनापासून त्यांना बोलव आणि मग अनुभव घे त्या शांततेचा, त्या समाधानाचा, जो कोणत्याही पैशाने खरेदी करता येत नाही. जेव्हा जग तुमच्याशी बोलणं थांबवतं तेव्हा स्वामी समर्थ बोलायला सुरुवात करतात. तेव्हा लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा स्वामी समर्थ हात पुढे करतात आणि तेव्हा सगळे दार बंद होतात तेव्हा स्वामींचं दार उघडं राहतं कायमचं. म्हणून तुला हाक मारावी लागणार नाही, फक्त एक स्वामी इतकंच पुरेसं आहे. आणि तेव्हा तू पाहशील एक एक करून तुझं बंद झालेलं नशीब पुन्हा उघडायला लागेल. स्वामी समर्थ हे केवळ आशेचं नाही तर कृपेचं जिवंत रूप आहेत. जेव्हा माणसाच्या हातात काहीच राहत नाही तेव्हा स्वामींच्या कृपेचा हात त्या माणसाला उचलतो. तुला वाटतंय मी खूप प्रयत्न केले, खूप धडपडलो, पण काही जमत नाही. याचं उत्तर इतकंच आहे, अजूनपर्यंत तू एकटाच दगडत होतास. आता मात्र स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पाठीशी उभे राहणार आहे. आता हा लढा फक्त तुझा नाही राहिलेला, हा लढा त्यांच्या आशीर्वादाने यशस्वी होणार आहे. कधी कधी वाटतं की जणू आभाळच कोसळलंय, एवढं सगळं एकदम का बिघडलं आणि मग मन सैरभैर होतं. पण मित्र, लक्षात ठेव, आभाळ कोसळलंच नाही, ते फक्त वीज चमकवतं आणि त्याच विजेतून नवं उजेड तयार होतं. स्वामी समर्थ तीच वीज आहेत. ते प्रसंगी हलवत असतात, ढवळून काढतात, पण त्या प्रत्येक हादऱ्यामध्ये असते एक नवीन जागृती, एक नवीन संधी. जिथे मन रडतं तिथे स्वामी हसवण्यास सज्ज असतात. आता जगाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलू दे. आता प्रत्येक दिवशी स्वतःला सांग, स्वामी माझ्या सोबत आहे, मग चिंता कशाला. हळूहळू तुझं मन स्थिर होईल, विचार स्वच्छ होतील, तुझ्या भोवती सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि तेव्हा तू आंतरिक शांती अनुभवशील. तेव्हा बाहेरील खूप सुख आपोआप चालत येईल. कारण मनाचा दरवाजा जेव्हा स्वामींच्या कृपेसाठी उघडतो तेव्हा नशीब दारावर थांबत नाही, ते घरात येते. स्वामी समर्थ तुझं नशीब बदलतील, पण त्यासाठी तुला स्वतःला बदलायला आहे. मनात जर अजूनही ईर्ष्या, राग, तुलना, द्वेष, पश्चाताप असेल तर कृपा पोहोचण्यात अडथळा येतो. म्हणून हळूहळू त्या गोष्टी दूर कर, क्षमा कर, विसर, माफ कर आणि शांत मनाने त्यांच्या नावाचा जप सुरू ठेव. काहीच मागू नको, फक्त म्हण, स्वामी तुमचं जे वाटेल तेच द्या आणि बघ, ते तुला
तुझ्या अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने जास्त देतील. ते कधी थोडं देत नाही, ते कधी उशीर करत नाही. फक्त त्यांच्या वेळेवर जे ते काही देतात ते अतुलनीय असतं. तू आता कधी मागणं थांबवतोस तेव्हा ते देणं सुरू करतात. हा अनुभव तुला स्वतः येईल. तुला वाटेल ज्या क्षणी मी सर्व सोडलं तेव्हा सर्व मिळालं, कारण त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा म्हणजे संपूर्ण समर्पण. आणि हे समर्पण चमत्कार घडवतं. एक दिवस असा येईल जेव्हा तू पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकशील. तू स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवशील आणि त्या विश्वासामागे असेल एकच हात, स्वामी समर्थांचा हात. तो हात जेव्हा पाठीशी असतो तेव्हा कोणतंही संकट, कोणताही अंधार, कोणताही वाईट नजर काहीच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. तेव्हा मनाशी ठरव, आजपासून माझं जीवन स्वामींच्या चरणी अर्पण आहे. आता जे काही होईल ते उत्तमच होईल. हे सगळं ऐकताना तू आता अधिक शांत झालेला आहेस. हृदयात एखादं नवं उमेदांचं बीज रुजल्यासारखं वाटते. हेच तर स्वामी समर्थांची कृपा आहे. ती कृपा शब्दातून झिरपते, भावना होऊन अंतःकरणात पसरते आणि मग सगळं जग वेगळं वाटू लागतं. आजपासून तुला जग नव्याने दिसेल. प्रत्येक प्रसंगात आशा दिसेल, कारण तुझं अंतर्मन आता स्वामी समर्थ म्हणायला लागलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालतो. ही वाक्य केवळ ऐकायची नसतात, ही अनुभवायची असतात. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा भक्तांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तेव्हा त्या विश्वासाचं सोनं झालं आहे. तुला वाटत आहे ना की अजून काहीच बदललेलं नाही, पण खरं सांगू का, जेव्हा तू मनातल्या मनात त्यांचं नाव घ्यायला सुरुवात केलीस तेव्हाच तुझ्या जीवनात एक अदृश्य शक्ती सक्रिय झाली आहे. आज जरी तुला काहीच बदल जाणवत नसलं तरी काही दिवसात तुला जाणवेल. मन हलकं झालं, चिंता कमी झाली, मनात काहीतरी बदल होणार आहे असं वाटते. आणि हे काहीतरी म्हणजे स्वामींचा स्पर्श आहे. कारण जेव्हा मन श्रद्धेने भरतं तेव्हा त्यात शंका राहत नाही, फक्त समाधान उरतं. आणि हे समाधान म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेचा पहिला अनुभव. तुला कधी वाटलं असेल की सगळं काही संपलंय, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच एका वाक्यात पूर्ण विराम देत नाहीत. ते नेहमी नव्या ओळीची सुरुवात करतात. तू जिथे थकलास, तिथे हरवलास, जिथे तुटलास तिथून ते तुला उचलतील. त्यांची कृपा इतकी खोल आहे की माणूस त्याच्या स्वतःच्या पापणांनाही विसरतो. कारण जेव्हा स्वामींचं प्रेम माणसाच्या हृदयाला स्पर्श करतं तेव्हा मन शुद्ध होतं, विचार बदलतात आणि आयुष्याला एक नवा रंग मिळतो. आपण जे गमावलं त्याची खंत नको करूस, जे मिळणार आहे त्याची तयारी करे. कारण स्वामींनी तुला उशीर केला असेल पण विसरले नाहीत. त्यांना फक्त एकच गोष्ट पाहायची असते, ती जणू काही त्यांच्यावर विश्वास ठेवतो का. आणि जर तू आजवर त्यांच्या नावाने डोळे भरून रडला असेल तर हे लक्षात ठेव, त्यांचा हात तुझ्या पाठीवर येणारच. तू जेव्हा अगदी एकटा आहेस असं वाटतं तेव्हा त्यांचा हातच तुला सावरतो. आता काही काळासाठी संपूर्ण जग विसर. लोक काय म्हणतील, काय होईल, किती उशीर झाला, किती अपयश झालं. आता तरी हे सगळं बाजूला ठेव आणि फक्त त्यांच्या चरणाशी डोकं टेकव. त्या क्षणाला तुला जाणवेल की तू आयुष्यातच प्रथमच शांत झालायस. ही शांती मिळणं म्हणजे जीवनातील सर्वात मोठं यश. कारण जे मन शांत आहे त्याचं मनात स्वामींचं वास्तव होऊ शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावात एवढं सामर्थ्य आहे की हे तुला तुझ्या दुःखांपासून, अपयशापासून आणि भिंतीपासून सोडवून टाकेल. हे फक्त शब्द नाहीत, हे अनुभवी भक्तांच्या जीवनातून आलेले अनुभव आहेत. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखाद्या स्वामी भक्ताचा अनुभव करताना तुला कळेल की जे तुझ्यावर चालतंय ते एकट्यावर नाही चालेल. पण फरक एवढाच, ज्यांनी स्वामींना हाक दिली त्यांचं संकट थांबलं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या नशिबात अंधार असो वा संकट असो, माझ्या कृपेमुळे त्यांना मी नाहीसं करू शकतो. कितीही संकट आली तरी जी भक्तीच्या मार्गावर चालतो त्याच रक्षण स्वामी स्वतः करतात. त्यांचं वचन आहे, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी कधीच हरू देणार नाही. हीच ती खात्री आहे जी हजारो भक्तांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन गेली आहे. आणि आता तीच गोष्ट तुझ्या बाबतीत घडायला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस तुझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा दिवस असू शकतो. कारण आजपासून तू स्वामी समर्थांच्या नावावर जगायला सुरुवात केली आहेस. तू त्यांच्यावर सगळं सोपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेव्हापासून त्यांच्या कृपेने तुला कवेत घेतलं आहे. ते जाणवत नसलं तरी त्यांच्या नजरेतून तू सुटलेला नाहीस. आता तुझ्या वाटेला
जी काही चांगली बातमी येणार आहे, जी काही अनपेक्षित मदत येणार आहे, ती फक्त आणि फक्त त्यांच्या कृपेमुळेच आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा एकच दार उरतं, ते म्हणजे स्वामी समर्थांचं दार. आणि त्या दारावर एकदा तू प्रेमाने डोकं ठेवलंस, की जगात कुठलीही ताकद तुला मागे खेचू शकत नाही. तिथून पुढे फक्त वर चालणारा मार्ग उरतो, यशाचा, समाधानाचा आणि श्रद्धेचा. तू ही यात्रा सुरू केली आहेस, आता थांबायचं नाही. पाय थकले तरी चालायचं, कारण साथ आहे स्वामी समर्थांची. माणसाला कधी कधी वाटतं की माझं नशीब खराब आहे, पण खरं सांगू का, नशीब म्हणजे काय ते एकदाच मिळालेली गोष्ट नसते, ही रोज घडवण्याची गोष्ट असते. आणि स्वामी समर्थ हेच तर करतात, हे नशीब घडवतात. जेव्हाही कुणाचं आयुष्य कोलमडलं, स्वामींनी त्यात नवं पान लिहिलं, आणि ते पान नेहमी आनंदाचं, भरभराटीचं, समाधानाचं असतं. स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर, जे चुकलं ते मागे टाक आणि स्वामी समर्थांना सांग, बाप्पा आता पुढचं आयुष्य तुमच्यावर सोपवलं. आणि बघ, तू एका शांत, सुंदर, चमत्काराने भरलेल्या वाटेवरून चालायला लागशील. जीवनात येणाऱ्या अडचणी तुला जरी थांबवत असतील, तरी त्यांच्या आशीर्वादांचं वलय तुला हरवू देणार नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, याचा खरा अर्थ हा आहे की तुझ्या दुःखांना आता उत्तर सापडणार आहे. त्या उत्तराचा पैसे असू शकतो, आरोग्य असू शकतो, मन शांती असू शकते, की कदाचित तुझ्या जीवनातील एखादी हरवलेलं नातं परत येणंही असू शकतं. त्यांच्या कृपेसाठी काहीही अशक्य नाही. आणि म्हणूनच ज्याने एकदाच त्यांच्या नावावर मन लावलं, त्यांचं आयुष्य कुठेच हरवत नाही. ते फुलतं, झरतो आणि इतरांनाही सावली देतं. तू जे आज ऐकत आहेस, हे तुझ्या जीवनात दिव्य परिवर्तन घडवण्यासाठीच आहे. ही काही योगायोगाने आलेली वाणी नाही, ही आहे तुझ्या आत्म्यांचं पुकारणे आणि त्याला उत्तर देणारा स्वामी समर्थांचा आशीर्वाद. हा आशीर्वाद आता तुझं रक्षण करणार आहे, तुझ्या पाठीशी उभा राहील आणि प्रत्येक संकटामधून तुला यशाकडे घेऊन जाईल. कारण एकदा स्वामींचं नाव घेतलं की जीवनात कधीच पराभव उरत नाही, फक्त विजयाच्या दिशा सुरू होतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं वाचून आम्ही काहीच नाही. हाच तो परमोच्च प्रेमाचा बंध आहे, जो त्यांच्या आणि भक्ताच्या हृदयाला घट्ट जोडून ठेवतो. जगात कितीही फसवणूक झाली, कितीही नात्यांनी पाठ फिरवली, तरी एक नातं मात्र शाश्वत राहतं, ते म्हणजे भक्त आणि स्वामी यांचं नातं. हे नातं पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, परिस्थिती नाही, काहीच मागत नाही. हे नातं फक्त श्रद्धा मागतं, आणि एकदा ही श्रद्धा निर्माण झाली की त्या आधीच सगळं दुःख क्षणात विचून जातं. आज तुझं मन म्हणतंय, खरंच का सगळं ठीक होईल? आणि त्याच क्षणी स्वामी म्हणतात, हो होईल, कारण आता मी तुझ्या सोबत आहे. ही साथ तुला कुठल्याही संकटातून बाहेर काढेल. तू वाट पाहत होतास एखाद्या चमत्काराची, पण तुला माहीत आहे का, त्या चमत्काराचं दार आज उघडलं आहे. त्या चमत्काराची पहिली घंटा आज तुझ्या हृदयात वाजली आहे. आता वेळ आली आहे नव्या प्रकाशाच्या दिशेने पाऊल टाकायची. हे जीवन आहे ना, ते सगळं शिकवतं. काही वेळा रडवतं, काही वेळा हसवतं, पण जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात, तेव्हा प्रत्येक क्षण शिकवणीचं नव्हे, आशीर्वादांचं रूप येतो. त्यामुळे जे झालं ते विसर, जे येणार आहे त्याचं स्वागत कर. कारण आता तुझं आयुष्य तुझ्या हातात नाही, ते स्वामींच्या हातात आहे. आणि त्यांच्या हातात गेल्यावर कुठलंच नशीब वाईट राहत नाही. स्वामींच्या चरणाशी बसल्यावर काळाची मर्यादा मिटते. तिथे नशिबाचं लिहिलेलंही पुसलं जातं आणि त्यांच्या कृपेने नव्याने लिहिलं जातं. हे अनुभव फक्त शब्दात सांगता येत नाही, हे फक्त अंतःकरणाने समजतं. म्हणूनच आजपासून दररोज फक्त 5 मिनिटं शांत बसा, डोळे मिटा आणि मनात स्वामी समर्थ नामाचा जप करा. हे नाम तुमचं जीवन पारदर्शक करेल, पवित्र करेल आणि संपूर्ण बदलून टाकेल. तुम्ही म्हणाल, हे सगळं खरंच घडेल का? हो, कारण हे शब्द मी सांगत नाही, हे शब्द स्वामींच्या इच्छेने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांना माहीत आहे तुम्ही किती तुटलेले आहात. त्यांनी माहिती आहे तुम्हाला कोणीतरी हक्काने मी आहे असं म्हणावं असं वाटतं. म्हणून तर त्यांनी तुम्हाला इथे आणले, हे ऐकायला लावलंय आणि आतून एक नवीन ऊर्जा जागवली आहे. आता ही ऊर्जा वाया घालवू नका. उठा, सज्ज व्हा आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीवर उभं राहा. कारण आता तो अडथळा तुमच्या पुढे नाही, तो स्वामी समर्थांच्या कृपेसमोर आहे. आणि त्यांच्या कृपेच्या तेजासमोर कोणतंही संकट, कोणतीही गरिबी, कोणतंही अपयश टिकू शकत नाही. माणसाचं खरं सामर्थ्य हे पैशात, प्रतिष्ठित नसतं, ते असतं त्याच्या श्रद्धेमध्ये. आणि जर ही श्रद्धा स्वामी समर्थांना जगद्गुरू असेल, तर मी
शक्ती अमर्याद होते. तू ज्या दिवशी मनापासून त्यांना साथ घेशील त्या दिवशी तुला कळेल की मी कधीच एकटा नव्हतो. मी फक्त विसरलो होतो की माझ्या मागे संपूर्ण ब्रह्मांड उभं आहे. कारण मागे माझ्या स्वामी समर्थ आहेत. आता नव्या जीवनाची सुरुवात कर. मागचं विसर. मनात कटुता ठेवू नकोस. तुला ज्यांनी दुखावलं त्यांनाही माफ कर. कारण तू आता अशा मार्गावर चाललायस जिथे द्वेषाला जागाच नाही. तू आता भक्तीच्या वाटेवर आहेस आणि या वाटेवर चालणाऱ्यांना स्वामींचं पावसासारखं प्रेम सतत भिजवतं. प्रत्येक दिवस हा आशीर्वादासारखं वाटेल आणि जेव्हा त्रास होईल, अश्रू येतील, तेव्हा आठव मी एकटा नाही. माझ्या डोक्यावर स्वामी समर्थांचा हात आहे. तुला आजवर अनेकांनी फसवलं असेल, पण स्वामींचं वचन कधीच खोटं ठरत नाही. त्यांनी दिलेल्या आश्वासने ही शब्दातली नसतात, ती कृतीतून दिसतात. ते न बोलता देतात, ते न मागता ओळखतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या आयुष्याला त्या अशा उंचीवर नेऊन ठेवतात की मागच्या सगळ्या वेदना लहान वाटायला लागतात. आता एक छोटीशी सवय लावून घे. दररोज सकाळी आणि रात्री फक्त काही मिनिटं डोळे मिटून जय जय स्वामी समर्थ असं मनात म्हणत राहा. कुठेही असतील, रस्त्यावर, कामावर, गाडीत, एकटं बसलेलं, फक्त हे नाव घेत राहा. हे नाव तुझं कवच आहे, तुझं सामर्थ्य आहे, तुझं भविष्य आहे. या नावातच इतकी शक्ती आहे की ते तुझ्या आयुष्यात प्रत्येक चुकलेलं पान परत लिहू शकतं आणि यावेळी आनंदाने. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने जर मन घट्ट केलं तर माझी कृपा क्षणात उतरते. आणि हा क्षण आजचाच असू शकतो. तू ज्या वेदनांमध्ये होतास, ज्या प्रश्नांचं उत्तर तुला सापडत नव्हतं, ते उत्तर स्वामींनी आपल्या कृपेच्या रूपाने दिलं आहे. त्या उत्तरात कोणीतरी मदत करेल असं काही, तर स्वामी समर्थ स्वतः मदतीला धावतील. ही संपूर्ण शाश्वती आहे. आजवर तू फार सहन केलंस, अनेकदा एकटं वाटलं, लोकांनी दूर सारलं, आपल्याच लोकांनी ओळख नाकारली, पण ही सगळी परीक्षाच होती. कारण जेव्हा जीव अगदी कोरड्या मातीतल्या झाडासारखा होतो तेव्हाच त्याच्यावर कृपेचा पाऊस खूप मोठा पडतो. आणि आता तू त्या कृपेच्या पावसाच्या पहिल्या थेंबांना अनुभवायला सुरुवात केली आहेस. स्वामी समर्थ तुझ्या मनातील प्रत्येक भावना ओळखतात. तुझं मौन त्यांना ऐकू येतं. तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच ते सांगतात, जिथे संपूर्ण जग तुझं बोलणं ऐकायला नकार देईल, तिथे मी तुला समजून घेईल. हीच तर खरी भक्ती आहे. आणि तू या भक्ताच्या वाटेवर निघालास म्हणजे तू निवडला गेलायस. हो, स्वामींनी तुला निवडलं आहे. पुन्हा पुन्हा येणारी दुःख, तुटकं नातं, आर्थिक अडचणी, एकाकीपणाची वेदना, या सगळ्याला आता उत्तर मिळणार आहे. कारण एकदा भक्ताचं मन जर स्वामी समर्थ या नावाशी एकरूप झालं की त्या भक्ताच्या आयुष्याला कोणीही मागे खेचू शकत नाही. प्रत्येक पाऊल कृपेच्या रेषावर चालायला लागतं. आणि मग जेव्हा तू मागे वळून पाहतोस तेव्हा वाटतं की हे मी नाही केलं, ते तर स्वामी समर्थांनी करून दाखवलं. स्वामी समर्थ हे केवळ संत नाही, ते एक अजीव शक्ती आहे जी भक्ताच्या डोळ्यातून वाहते, त्याच्या शाश्वत विसरते आणि त्याच्या जीवनात आशेचा नवा सूर्य उगम पावतो. तू आज ज्यांचं स्वप्न बघतो आहेस ते स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. कारण ते स्वप्न आता केवळ तुझं राहिलेलं नाही, हे स्वामी समर्थांचं झालं आहे. आता हे लक्षात ठेव, संकट येतीलच पण त्यांचं रूप तुला घाबरणार नाही. कारण तुझ्या मनात आता एक अजिंक्य विश्वास जागा झाला आहे. जोपर्यंत हा विश्वास तुझ्या हृदयात जिवंत आहे तोपर्यंत कोणताही अंधार तुला घेऊ शकत नाही. कारण स्वामी समर्थ नावाच्या तेजाच्या समोर अंधार टिकत नाही. हे बोलणं आता संपत चाललंय. आता परंतु कृपा मात्र सुरूच आहे. कारण ही वाणी होती एक निमित्त तुझ्या आणि स्वामी समर्थांच्या नात्याला पुन्हा एकदा घट्ट करण्याचं निमित्त. आता एवढं ऐकलं त्यावर विश्वास ठेव आणि मनात साठव. जेव्हा पुन्हा मन भरून येईल, मनात शंका उमटेल, तेव्हा पुन्हा म्हण जय जय स्वामी समर्थ. आणि बघ, एकच नामस्मरण तुझ्या जीवनात किती मोठा चमत्कार घडवतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी कोण आहे हे शोधण्यात वेळ घालवू नका, मी हृदयात तुझ्या आहे हे जाण. हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा सर्व प्रश्न संपतात. फक्त उत्तर उरतं आणि ते म्हणजे शांतता. ही शांतता पैशाने मिळत नाही, मान सन्मानाने मिळत नाही, ती मिळते स्वामींच्या चरणी डोकं टेकल्यावर. कारण त्यांच्या पायाशी जेव्हा आपण संपूर्ण विसरतो तेव्हाच कृपेचा दरवाजा उघडतो. तुझं जीवन जसं आहे त्यातून निघणं तुला अशक्य वाटत असेल, पण ते तुला अशक्य वाटतं, स्वामींना नाही. कारण ते जे भक्तांच्या नशिबावर लिहिलं गेलंय
ते पुसून नव्याने लिहू शकतात. आणि आता त्यांनी तुझ्यासाठी नव्या सुरुवातीचं पान उघडलं आहे. त्या पानावर अजून काही लिहिलं गेलं नाही, पण त्याच्या शीर्षकात स्पष्ट लिहिलं आहे, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सुरू. कधी वाटतं का आपल्याला एवढं दुःख? पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याचं अंतःकरण विशाल असतं त्यालाच जीवन थोडं अधिक तपासून घेतं. हे दुःख तुझी परीक्षा नव्हे, हे तुझं परीक्षण आहे. जसं सोने गरम होतं तसंच मन खूप सहन केल्यानंतर चमकायला लागतं. आणि आता तुझं अंतःकरण त्या तेजस्वी अवस्थेला पोहोचलेलं आहे, जेथे कृपा सहजपणे उतरू शकते. स्वामी समर्थ कधीही भक्तावर अचानक कृपा करत नाही. ते मन बघतात, भक्तीचा भार बघतात, न डगमगणारा विश्वास ठेवतात. आणि जेव्हा त्यांना वाटतं हा भक्त आता माझी साक्षात भेट घेण्यासाठी तयार आहे, तेव्हा ते संपूर्ण विश्व हलवून त्याला भेटायला येतात. आज ती भेट तुझ्या हृदयात घडत आहे. जेव्हा तू उदास होतोस तेव्हा त्यांची कृपा तुला उचलते. तेव्हा तू रडतोस तेव्हा त्यांच्या आशीर्वादाची सावली तुला थोपते. आणि जेव्हा तू सगळं संपल्यासारखं मानतोस तेव्हा ते सांगतात, तुझ्यासाठी आता सुरुवात आहे. आत्मिक संवाद फार खोल आहे आणि तो शब्दात नाही उमटतात, मनात उमटतो. तू आता नव्या काळात प्रवेश करत आहेस. त्या काळात दुःख मागे राहील आणि फक्त अनुभव राहील, या स्वामींच्या प्रेमाचे, त्यांच्या आशीर्वादांचे आणि त्यांच्या सतत साथ देण्याचे. त्यांचे प्रेम हे आईच्या माहेहून मोठं आहे, वडिलांच्या संरक्षणाहून विशाल आहे आणि मित्राच्या विश्वासाहून घट्ट आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू चालत राहा, मी वाट काढेन. तू विसर, मी सावरीन. तू सावड, मी धरेन. हे वाक्य नुसतं उच्चारलं तरी मनाला आधार मिळतो. मग जर तू मनातून त्यांच्याकडे वळलास तर त्या आधाराचं रूपच बदलून जातं. हे तुझं जगणं बनून जातं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जर मी राहिलो तर जगात कोणतीही गोष्ट तुला हरवू शकत नाही. ही केवळ आश्वासक वाणी नाही, ही आत्मविश्वास देणारी शक्ती आहे. कारण जी वेळ येतात ना, तिथे कोणतीच समजूत घेत नाही. तिथे आपलं रडणंही आवाजाशिवाय होतं. अशा वेळी एकच व्यक्ती आपल्याला कधीही न ओळखता समजते, ती म्हणजे स्वामी समर्थ. कितीदा तरी वाटलं असेल बस झालं, आता खूप झालं, पण तरीही तू उठलास, चालत राहिलास, जीवनाकडे तोंड करून उभा राहिलास. कारण तुझ्या पाठीवर कोणीतरी अदृश्य हात ठेवता आणि तो म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. आज ज्यांनी तुला इथे आणलं, हे सगळं ऐकवायला लावलं, कारण आता ते तुझ्या जीवनात थेट हस्तक्षेप करणार आहेत. आता तुझ्या मनातील प्रत्येक चुकलेली वाट, प्रत्येक बंद झालेले दार, प्रत्येक हरवलेली संधी पुन्हा जागृत होणार आहे. त्यांची कृपा ही अशी असते जी हळूहळू नव्हे तर अचानक आयुष्याला उलथवून टाकते, आणि तेही चांगल्या अर्थाने. आज तू दुःखात असलास, उद्या तू यशात न्हालेला असशील. आज ते तुला अशक्य वाटते, त्यांच्या गोष्टी लवकरच तुझ्या समोर सहज घडताना दिसतील. कारण स्वामींची वेळ आली की तेच घडतं जे स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्वामी समर्थ कधी नशीब चांगलं करा असं सांगत नाही, ते नशीबच बदलून टाकतात. ते जेव्हा कृपा करतात तेव्हा माणसाची ओळखच वेगळी होते. लोक म्हणू लागतात, काय चमत्कार झाला तुझ्या आयुष्यात, आणि तू स्मित हास्याने फक्त एवढंच उत्तर देतो, स्वामी समर्थ. यांचं नाव उच्चारलं की संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा फिरू लागते. संकट दाराबाहेर थांबतात, काळजी पळून जाते आणि एक शांत उबदार सकाळ वाटू लागते. म्हणून स्वामी समर्थांचं नाव हे मंत्र नाही, हे जीवनाचा आधार आहे. तू रोज या नावात जीव असतो आणि मग बघ, हे नाव तुझ्या जीवनात दिव्य आनंद, भरभराट, प्रेम, समाधान आणि ऊर्जा घेऊन येईल. स्वामी म्हणतात, तुझं एक पाऊल श्रद्धेकडे माझ्याकडे असेल तर माझं 1000 पावलं कृपेने तुझ्याकडे असतील. हा शब्द केवळ आश्वासन नाही, हा अनुभव आहे. आणि तो अनुभव तू आता तुझ्या आयुष्यात घडताना बघणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यावरी माझी कृपा आहे, हे विसरू नको. तू कितीही वेळा पडला असेल तरी माझ्या डोळ्यातून कधीच उतरला नाहीस. हीच खरी स्वामींची भक्तीची खोली आहे. मनुष्य चुकतो, हरतो, रडतो, पण स्वामींचा हात मात्र कधीच सुटत नाही. त्यांनी एकदा त्याला आपलं मानलं, त्याला ते अखेरपर्यंत सोडत नाही. ते म्हणतात, कधीही तुझ्या मागे उभा राहणारा कोणी नसेल तर मी असेल. हा वाक्य एकदा खरंच हृदयात बसवून बघा, त्यानंतर तुम्हाला कोणाचाच आधार वाटणार नाही. कारण स्वामी समर्थ स्वतः आधार होतील, छाया होतील, मार्गदर्शक होतील. ती अशी शक्ती आहेत जी दृष्टीने दिसत नाही, पण अनुभवाने पूर्णपणे जाणवते. तुम्ही जर रात्री झोपताना त्यांच्या नावाचा एकदा जप केला तर रात्र शांतीने जाते. सकाळी उठल्यावर तेच नाव घेतलं तर दिवस शुभ होतो. आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटाच्या वळणावर जर
त्यांनी दिलेला मंत्र जय जय स्वामी समर्थ घेतलात तर कोणतेही वादळ तुम्हाला तोडू शकत नाही. तुमच्या प्रार्थना कधी दुर्लक्षित झाल्यात असं वाटत असेल तर ते खरं नाही. कारण काही वेळा स्वामी समर्थ आपल्या मागण्या देण्याऐवजी आपल्याला योग्य वेळेस योग्य गोष्ट देतात. त्यांनी जर काही उशीर केला असेल तर तो नक्कीच आपल्या फायद्यासाठीच असतो. कारण ते फक्त देणारे नाहीत, ते सावधानपणे देणारे आहेत. आणि म्हणूनच जेव्हा ते कृपा करतात तेव्हा ते संपूर्ण जीवनच बदलून टाकते. कधी कधी वाटतं की स्वामी माझी हाक ऐकत आहेत का? हो, ऐकत आहे. कारण भक्ताची हाक ही ध्वनी नाही, ती भावना असते. आणि स्वामी समर्थ भावना ओळखतात. तुमचं रडणं, गप्प राहणं, एकांतात डोळे मिटून त्यांच्या नावाचा उच्चार करणं, हे सगळं त्यांच्या चरणापर्यंत पोहोचतं. आज जे काही चुकलं गेलं तुटलं ते विसरा. आता एक नवीन जीवनाची सुरुवात होत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने भारलेली, शांततेने न्हालेली आणि आनंदाने झळकणारे तुमचं आयुष्य म्हणजे आता एक नवं ग्रंथ. आणि त्या ग्रंथाचा प्रत्येक शब्द लिहिण्याचं काम खुद्द स्वामी समर्थ करत आहे. स्वामी म्हणतात, तुझवरील संकट कितीही आली तरी माझी कृपा त्याहून मोठी आहे. ही गोष्ट स्वतःवर विमावून घेतली की माग कोणताही आंधळा काळ तुमचं काही वाकडे करू शकत नाही. कारण संकट येणं हा जीवनाचा भाग आहे, पण त्याहून अखंड उभं राहणं हा स्वामी समर्थांचा आशीर्वादाचा असतो. जेव्हा इतर सगळे हात सुटतात तेव्हा एक हात कायम धरून असतो स्वामी समर्थांचा. तुम्ही आजपर्यंत जे दुःख अनुभवत आलात त्यामागे फक्त एक कारण होतं, तुम्ही स्वामींच्या जवळ यावं. कितीदा तरी जीवनात एखादं मोठं वळण लागलं, यामध्ये आपण पूर्णपणे खचतो. पण नंतर लक्षात येतं की त्या मोडलेल्या रस्त्यावरूनच आपण देवाच्या अधिक जवळ पोचलो होतो. आणि आता तुम्ही त्या वळणावर आहात जिथून स्वामी समर्थ स्वतः हात धरून पुढे घेऊन जात आहे. स्वामींची कृपा कधी ओरडून येत नाही, ती हळूवार येते. ती अश्रूंमध्ये दिसते, शांततेच्या क्षणामध्ये जाणवते आणि अचानक येणाऱ्या चांगल्या घडामोडीमध्ये प्रकट होते. कधी तुम्हाला वाटेल की अरे ही गोष्ट तर अशक्य होती, पण बघा ना, ती पडली. आणि त्याच वेळी मनात एक हळूवार स्मित उमटेल. हे फक्त स्वामी समर्थांचं करू शकतात. म्हणूनच आता मागे बघण्याचं काही कारणच नाही. कारण जे मागे राहिले ते तुमच्या आत्म्याच्या परिपक्वतेसाठी होतं. आता जे येणार आहे ते तुमच्या श्रद्धेच्या फळासाठी आहे. आता चालायचं फक्त पुढे, कारण आता मार्गदर्शन करणारे स्वामी समर्थ स्वतः आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, आयुष्यावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या आतून जी चूक झाली असेल त्याच्यासाठी स्वतःला दोषी ठरवू नका. कारण स्वामी कधीही तुमचं भूतकाळ बघत नाही, ते बघतात तुमचं मन. आणि ज्यांचं मन शुद्ध आहे त्याला त्यांची कृपा नक्की लाभते. स्वामी समर्थ म्हणतात, तू जर थोडंसंही मनापासून मला आठवलंस तरी मी तुला संपूर्णपणे माझ्या कवेत घेतो. हे शब्द अगदी साधे वाटतील, पण यामध्ये संपूर्ण भक्तीचं रहस्य आहे. कारण स्वामींच्या दृष्टीने भक्तांचं मन हे सर्व काही आहे. पैशाने, प्रतिष्ठेने, बाह्य स्वरूपाने त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त हृदयातील खरी आस्था पाहिजे. तू आजवर कितीतरी दुःख सहन केलंस, किती रात्री अश्रूंमध्ये गेल्या, कितीदा एकटं वाटलं, पण ती सारी वाटचाल व्यर्थ नाही. ती होती तुला तयार करण्यासाठी, स्वामीच्या कृपेचा अनुभव घेण्यास पात्र होण्यासाठी. आता ज्या क्षणाला तू हे ऐकत आहेस त्या क्षणाला स्वामी समर्थ आपल्या अदृश्य हाताने तुझ्या पाठीवर थोपटत आहेत आणि सांगत आहेत, आता मी आलोय, आता तुझं आयुष्य मी सांभाळणार. कधी कधी आपण अपेक्षा करतो स्वामी काहीतरी चमत्कार घडवतात, पण लक्षात ठेव, सर्वात मोठा चमत्कार तोच असतो जेव्हा आपल्या अंतःकरणात शांतता निर्माण होते. जेव्हा आपल्याला असं वाटतं की काही हरकत नाही, आता सगळं ठीक होईल. ही भावना काही आणि कुणीही सहज देऊ शकत नाही, ती फक्त स्वामी समर्थ देऊ शकतात. त्यांच्या नावात अशी गूढ शक्ती आहे जी बोलताना नकळत आपल्या थरथरत्या मनाला स्थिर करते. जय जय स्वामी समर्थ हे उच्चारल्यावर दोन्ही हृदयात एक दिव्य तेज जागृत होतं. ते तेज कधीही विझत नाही, ते आपल्या विश्वासाने वाढत जातं, सगळ्या अंधकाराला दूर करतं. आता तुझं आयुष्य एका नव्या अध्यायाकडे वळत आहे. या अध्यायांचं नाव आहे कृपा सुरू झाली. हे तेच पान आहे जिथे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन लागेल. जिथे अचानक वाट चुकलेली स्वप्न परत येतील, जिथे आयुष्यात न मागता मदतीचे हात पुढे येतील. स्वामी समर्थ हे सेवळ संकटात आठवायचे देव नाहीत, ते संपूर्ण जीवनभराचे सहप्रवासी आहेत. त्यांनी त्याला एकदाच आपलंसं केलं, त्याचं आयुष्य भरभरून दिलं. आणि अशा हजारो अभिमानांनी जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक आजही म्हणतात स्वामी समर्थ आहेत, म्हणूनच आज मी उभा आहे.
स्वामी म्हणतात, तू जर मन लावून माझं नाव घेतलंस तर मी तुझ्या प्रत्येक समस्याचा अंत करून टाकीन. हे त्यांच्या वचनातलं सामर्थ्य आहे आणि हे वचन हजारो भक्तांनी अनुभवलं आहे. आजही कोल्हापूरपासून अक्कलकोटपर्यंत, तुळजापूर ते तिरुपतीपर्यंत ज्यांनी केवळ विश्वास ठेवलाय त्यांच्या आयुष्यातील काहीतरी विलक्षण घडले आणि आता तुझ्या आयुष्यातही तेच घडणार आहे. स्वामी समर्थ दर्शन हे फक्त डोळ्यांनी नव्हे तर अंतःकरणाने घडतं. त्यांच्या चरणावर जेव्हा मन गुंततं तेव्हा आपण आपल्या दुःखात विसरतो. ते अशा प्रकारे आपल्या आयुष्यात प्रवेश करतात जसं पावसाळ्यात एकदम गारा वारा लागतो आणि आपल्या गरम घुसमटीत थांबवून टाकतो. ते तुमचं रडणं ऐकतात, तुमचं मौन समजतात आणि तुमचं मान वाचतात. कधी आपल्या एखाद्या रात्री एकटा असतो, सगळं बंद झालेलं असतं आणि मनात एकच प्रश्न गेंजारतो राहतो, हे सगळं कधी बदलणार? तेव्हाच एक हळूवार जाणीव होते की कोणीतरी पाठीवरून थोपटतंय. तो कोण आहे? तोच स्वामी समर्थ आहेत. ते तुझ्या आयुष्यात येतात तेव्हा ते पावलांचा आवाज करत नाहीत. ते न सांगता दुःख हलकं करतात, न सांगता समृद्धीचं दार उघडतात. त्यांच्या कृपेचा अर्थ हे नाही की सगळं एकाच क्षणात बदलतं. त्यांच्या कृपेचा अर्थ म्हणजे तुझ्या मनात एक नवीन शक्ती निर्माण होते जी कुठल्याही संकटासमोर झुकत नाही. स्वामींच्या कृपेने दिशा चुकलेले नशीबही बदलतं. त्यांच्या कृपेने जे काही तुटलेलं असतं ते पुन्हा बांधता येतं. त्यांच्या कृपेने भक्तांचं आयुष्य इतकं सुंदर होतं की स्वतः त्याला विश्वास बसत नाही की हे खरंच माझंच जीवन आहे का. आता हा क्षण तसाच आहे. तू ज्या वळणावर आहेस तिथे मागे वळून पाहण्याचं कारणच उरलेलं नाही. समोर फक्त उजळलेलं भविष्य आहे आणि त्या भविष्याच्या प्रत्येक पानावर लिहिलंय, स्वामी समर्थ कृपा सुरू आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताच्या मनात जर खरेपणा असेल तर मी त्यांचं संपूर्ण जीवन बदलू शकतो. हा बदल अशी आवाज करत नाही, कधी गाजावाजा करत नाही. तो शांतपणे, हळुवारपणे आणि अखंड विश्वासासोबत घडतो. तू जिथे अजूनही प्रश्न विचारतोय, माझं आयुष्य कधी बदलेल, तेव्हा स्वामींची कृपा म्हणजे ते आधीच सुरू झाले, फक्त तू आता अनुभवायचं आहे. तू कधी रडून गप्प झालास ना, तेव्हा स्वामींचं मौन तुझ्या शेजारी बसलेलं होतं. तू कोणालाही काही सांगू शकलं नाहीस, पण त्या क्षणामध्ये तू फक्त सर्वात जास्त स्वामींच्या जवळ होतास. कारण जेव्हा जग ऐकत नाही तेव्हा स्वामी समर्थ ऐकतात. जेव्हा कोणी समजत नाही तेव्हा स्वामी समजतात आणि जेव्हा कोणीही हात पुढे करत नाही तेव्हा स्वामी स्वतः पाठीशी उभे राहतात. हे तुझं रडणं दूर करत नाही, ते तुला इतका आतून मजबूत करतात की तुझं रडणं संपून जातं. जे दुःख नाही कालवून टाकतात, ते सुखाचं सोनं करतात. आणि म्हणूनच स्वामी समर्थ हे केवळ संकटात मदतीला येणारे नाहीत, ते संकटातून तुला पूर्णपणे नवं घडवणारे आहे. स्वामींची कृपा ही असते, कधी वेळ आधी येते आणि सुखावते, कधी वेळ घेते पण सगळंच आयुष्य बदलून टाकते. आणि आता तुझं संपूर्ण नशीब त्यांच्याच कृपेच्या रंगात रंगलं जाते. तुझ्या घरात, मनात आणि विचारात आता जे बदल सुरू झालेत ते कोणाच्याही हातातले नाही, जे फक्त स्वामींच्या योजनेतले आहेत. आणि ते जेव्हा काही ठरवतात तेव्हा कोणताच अडथळी त्यांच्यासमोर टिकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू मला हाक दिलीस तेव्हा मी ऐकलं, पण मी वाट बघत होतो की तू मनापासून बोलवशील. कारण ज्यांनी नेहमी एकच गोष्ट मागितली, खरं मन, ना नारळ, ना दूध, ना फुले, फक्त मन. कारण त्यांच्या दरबारात भावच सर्वात मोठं नैवेद्य आहे. ते म्हणतात, तू फक्त माझ्या मनाचा दरवाजा उघड, मी स्वतः येईन तुला सावरायला, उचलायला आणि घेऊन यायला. ते ज्या स्वप्न, जे भविष्याकडे आहे ते. कारण आता काळ बदलतो, जे सहन केलेस ते फुकट गेलं नाही. हे प्रत्येक दुःख, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान आज स्वामी समर्थाने कृपेच्या मोत्यात बदललेला आहे. आता आयुष्याला पुन्हा नवी दिशा मिळणार आहे, जिथे तू भीतीने नव्हे तर विश्वासाने जगणार आहे. जिथे तू का घडलं असं विचारणार नाही, तर हे सगळं चांगल्यासाठीच घडलं असं म्हणशील. स्वामींची कृपा कधीच उशीर करत नाही, ती फक्त योग्य वेळ सर्वोत्तम रूपात प्रकट होते. आजपर्यंत तुझं जीवन जसं होतं ते शिक्षक होतं, पण आता पुढचं जीवन स्वामींचा पुरस्कार असणार आहे. तर स्वामी समर्थ जेव्हा म्हणतात, आता माझा भक्त पुढे जाईल, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. तुझे गमावलं त्यांचं दुःख तुला अधिक काळ बोचणार नाही, कारण त्याऐवजी स्वामी तुला देणार आहेत जास्त मोठं, जास्त सुंदर आणि जास्त शाश्वत. कधी नव्हे इतका पैसा, प्रतिष्ठा, समाधान आणि प्रेम हे स्वतः तुझ्या हृदयाद्वाराशी आणून ठेवणार आहे. हे सगळे फक्त सुरुवात. आणि कारण स्वामी समर्थ आता तुझ्या जीवनात स्थिर झाले आहेत, ते तुझं रक्षण करतील, प्रगती घडवतील आणि प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतील, फक्त
तुझा विश्वास शुद्ध राहून दे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे गमावलं त्याचा शोक करू नको, कारण मी तुला जे देणार आहे ते तुला स्वतःवरही विश्वास बसू देणार नाही. ते वचन आहे जे हजारो भक्तांच्या जीवनात सत्य ठरलेलं आहे. तेव्हा त्यांनी सोडून दिलं, थकून गेलं, कोसळले. तेव्हा त्यांच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडले आणि त्या चमत्कारांचं एकच मूळ आहे स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात हात घालतात तेव्हा तो फक्त भक्त पूर्वीसारखं राहतच नाही, त्याचं मन बदलतं, विचार बदलतात, नशीब बदलतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जगण्याचं कारणही बदलून जातं. आजपर्यंत जे तुला असह्य वाटलं तेच उद्या तुला सर्वात जास्त शक्ती देणार आहे. आज जे अपूर्ण वाटते त्यावर उद्या स्वामींच्या कृपेचा पूर्ण विराम मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कितीही मोठं दुःख असो, जर फक्त शांत राहिला तर मी स्वतः त्यांचं दुःख संपवायला येतो. हे शब्द केवळ स्मरणासाठी नाहीत, ते जीवन घडवण्यासाठी आहेत. आजपासून तू चालणार आहेस अशा वाटेवर किती कोणताही अंधार तुला गाठू शकणार नाही, कारण तुझ्या पुढे आहे स्वामींचा दीप आणि तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं संरक्षण. स्वामी समर्थ हे केवळ दुःख गेलं असं सांगत नाही, हे दुःखांचं मूळच उपटून टाकतात आणि त्यांच्या कृपेने भक्तांचं जीवन इतकं सुंदर होतं की तो मग कोणताही मागे वळून पाहत नाही. कारण जो समजतो स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, मग मला काय कमी. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात आलो याचा अर्थ इतकाच की आता तू अंधारात नाही, प्रकाशाच्या दिशेने चालतोय. तेच खरे आहे, कारण संकट कधीच सांगून येत नाही, पण स्वामी समर्थ मात्र नेहमी योग्य वेळेस आपल्या भक्ताजवळ येतात. त्यांचं आगमन हळूवार असतो पण परिणाम असामान्य. आज तू ज्या क्षणी हे ऐकत आहेस त्या क्षणाला तुझ्या आयुष्यात काहीतरी अदृश्य बदल सुरू झाले आहेत. ते काहीतरी हलकं वाटतंय, मन शांत होते आणि डोळ्यातून नकळत पाणी येते. हे काही साधे सोपं नाही, हे स्वामींच्या कृपेचं आगमन आहे. तू आयुष्यभर जो काही अंधार शोधत होतास तो तुला आता भेटतोय. जो आता प्रत्येक अपयशात साथ देईल, तो प्रत्येक अश्रू मागचं कारण जाणेल आणि जो तुझं नशीब स्वतःच्या हाताने लिहितं तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. आता मागे जे काय हरवलं याचं दुःख नाही ठेवायचं, कारण आता जे मिळणार आहे ते त्या सगळ्याच्याही हजारपट जास्त मोठं आहे. स्वामींची कृपा अशीच असते, जी उशिराने येते पण कायमस्वरूपी राहते. ते तुमचं आयुष्यच नुसतं बदलून टाकत नाही, त्या आयुष्याला एक नवा अर्थ देतात. आणि म्हणूनच आता तुमचं बोलणं बदलणार आहे, तुमची चाल बदलणार आहे, तुमचं नशीब बदलणार आहे, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, तुला वाटतंय की तू काही हरवलंय, पण मी सांगतो तुला अजून खूप काही देणं बाकी आहे. काय सुंदर आहे ना हे वचन. माणूस कितीही मोठं दुःख उराशी बाळगून जगत असला तरी फक्त एवढंच ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण हे पाणी कृपेच्या स्पर्शाचं असतं. हे अश्रू दुःखाचं नसतं, हे अश्रू विश्वासाने जागवलेल्या आशेचं असतात. तू खूप सहन केलं, पण आता थांब, आता फक्त जग. कारण जेव्हा तू पावले चिंता करत होतास तेव्हा स्वामी तुझ्यासाठी भविष्य घडवत होते. आता ते भविष्य तयार झाले, आता ते समोर येण्याची वेळ आली आहे. पुढील काही दिवस, काही आठवडे तुझ्या आयुष्यात अशी दारे उघडती लागतील ज्याचं तुला स्वप्नातसुद्धा भान नसेल. कारण जेव्हा स्वामींनी काहीतरी देण्याचं ठरवलं तेव्हा ते देताना भक्तांचं पात्र किती मोठं आहे याची पर्वा करत नाही. ते स्वतः त्याच पात्रा वाढवतात आणि मग भरभरून देतात. आणि फक्त गोंधळतो, थक्क होतो, शांतपणे डोळ्यात पाणी घेऊन एवढंच म्हणतो, हे फक्त स्वामी समर्थ करू शकतात. त्यांचे कृपा कधी तात्काळ परिणाम देते तर कधी हळूहळू फुलते, पण ती नेहमी योग्य क्षणाची प्रकट होते. आजपासून तुझ्या जीवनात एक नव्या प्रकाशाची पालवी फुटली आहे, एक नवं दार उघडलं आहे, एक नवीन सुरुवात झाली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने भारलेली सुरुवात. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेतलंच ना एकदाच, समजून घे आयुष्यभर मी तुझ्या सोबत आहे. हे वचन आहे नुसते ऐकण्याचे नाही तर जगण्याचे. कितीदा आपण संकटात पडलो, कितीदा परिस्थितीने अक्षरशः गुडघे टेकायला लावले, पण तरीही उभं राहिलो, चालत राहिलो, कारण कुणीतरी अदृश्य हात सतत आपल्या थोपटवत होता. तो हात होता स्वामी समर्थांचा. जेव्हा सगळीकडून नकार मिळतात तेव्हा एक हो कुठून तरी येतो आणि आपलं आयुष्य पालटून जातं. पण तो हो फक्त आणि फक्त स्वामी समर्थांकडूनच येतो. त्यांनी तुमच्यासाठी जे ठरवले ते कधी कधी उशिराने समोर येतं, पण जेव्हा येतं तेव्हा संपूर्ण आयुष्य उजळून जातं. त्यांनी जिथे हो म्हटलंय
की ते संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं राहतं. आजपर्यंत तुम्ही जे काही हरवलं, स्वप्न, नाती, संधी, समाधान, हे सगळं त्यांच्याच इच्छेने पुन्हा मिळवता येईल. पण यावेळी ती मिळवती टिकणारी असेल, कारण यावेळी त्यावर स्वामी समर्थांची शिक्का असणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आजचं दुःख हे उद्याचं तेज आहे, कारण मी तुझं नशीब फुलवतोय. फक्त तू विश्वासाने वाट बघ. काय सुंदर आणि काय गूढ आहे ते वचन. आपण कधी कधी विचार करतो, मी इतकं का सहन करतोय, पण स्वामी समर्थ हे सांगतात की ते जेव्हा एखाद्याला खूप मोठं बनवायचं ठरवतात, तेव्हा आधी त्याला खूप खोलवर गळवतात, कारण पायाभरणी जितकी खोल तेवढी उंची अधिक स्थिर. तू आज वाट पाहतो आहेस आयुष्यात प्रकाशाची, संधीची, आनंदाची, समाधानाची, पण स्वामी म्हणतात, तुझं जे काही हरवलं ते मी दुप्पटीने परत करेन, कारण तुझा संयम हेच तुझं पात्र आहे. आणि ते पात्र भरतंय ते कृपेने, दिवसेंदिवस चांगल्या बातम्यांनी, ते मनशांतीने, धनप्राप्तीने आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींच्या अस्तित्वाच्या ठोस जाणीवेने. स्वामी समर्थ हे फक्त भक्तांच्या मागण्या पूर्ण करत नाही, ते भक्तांचं आयुष्य नवीन अर्थानं सजवतात. ते आयुष्यात अशा वेळी चमत्कार घडतात तेव्हा भक्त म्हणतो, आता काही उरलेलं नाही, आणि मगच अचानक काहीतरी असं घडतं जे भक्ताच्या कल्पना पलीकडचं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते तुला आश्चर्यचकित करेल. हे वचन नुसतं ऐकणं पुरेसं नाही, हे मानणं स्वीकारणं आवश्यक आहे. कारण जेव्हा मन पूर्णपणे स्वामी समर्थांकडे झुकतं, तेव्हा भय नाहीसं होतं, शंका विसरून जातात आणि मनात चैतन्याचा सूर्य उगवतो. स्वामी समर्थ कधीच लोकाला रिकामं परत पाठवत नाही. तू जर त्यांच्याशी एकदाच खरं मन लावून संवाद साधला, तर ते तुझ्या मागे संपूर्ण ब्रह्मांड उभं करतील. आता फक्त मागे पाहू नकोस, कारण जिथं फक्त अडचणी आहेत पुढे बघ, कारण जिथं स्वामी समर्थांनी लिहिलेलं भाग्य आहे, हे भाग्य आता तुझं नाव घेऊन तुझ्या दिशेने धावत येते. तू जितका त्यांच्यावर विश्वास ठेवशील, तितकं ते भाग्य अधिक जवळ येईल. आणि एक क्षण असा येईल जेव्हा तू स्वतःच म्हणशील, मी कधीच एकटा नव्हतो, स्वामी समर्थ कायम माझ्या सोबत होते. स्वामी म्हणतात, तू हार मानलीस तेव्हा मी तुझ्या सोबत उभा राहिले, तू रडलास तेव्हा मी डोळे पुसले, आता तू हसशील, कारण त्या हास्याचं कारण मी ठरणार आहे. हा शब्द जेव्हा अंतःकरणात पोहोचतो तेव्हा वाट खरचतं. तो स्वामी समर्थ, तुम्ही सोबत होता म्हणून मी तुटलो नाही, तुम्ही आधार दिला म्हणून मी चालत राहिलो, आणि तुमच्याचमुळे मी उंच उडणार आहे. तू आयुष्यात कितीतरी वेळा एकटं वाटलं असेल, पण आता जे चाललंय ते फक्त तुझ्या भविष्याचं नव्हे, तर स्वामींनी समर्थांनी स्वतः लिहिलेल्या चमत्काराचं नांदगीत आहे. त्यांनी पान उलटायला सुरुवात केली आहे. जीवनाची जुनी प्रकरणं आता बंद होत आहे. नवीन प्रकरणं, नवीन संधी, नवीन ऊर्जा, सर्व काही स्वामी समर्थांचं हस्ताक्षर लिहिलं जाते. ते म्हणतात, तुझ्या आयुष्यातली रिकामी जागा मी माझ्या उपस्थितीने भरून टाकीन, आणि तुझ्या मनातली भीती माझ्या नावानं जाळून टाकीन. आजपासून तुझं घर, तुझं मन, तुझा विश्वास, तुझं भाग्य, सर्व काही त्यांच्या कृपाशक्तीने कणाने भरलेलं जाणार आहे. आणि तेव्हा एखाद्या भक्ताचं जीवन स्वामी समर्थांच्या कृपेने भरतं, तेव्हा त्या जीवनात कमतरता राहतच नाही. स्वामी समर्थ म्हणतात की तू कितीही रडलास हे मला माहीत आहे. मी फक्त बघत होतो की तू माझ्यावर विश्वास ठेवतोयस का. एकच वाक्य ऐकून जेव्हा भक्ताच्या मनात अंतःकरणापासून स्पंदन होतं, तेव्हा त्याला जाणवतं की मी एकटा नव्हतो कधीच, फक्त मी विसरून गेलो होतो. स्वामींच्या कृपेचं खरं सामर्थ्य हेच आहे. ती आपल्याला गाठते जेव्हा आपण सर्व काही सोडून दिलं असतो, आणि त्या कृपेला कोणताही आवाज लागत नाही, कोणताही दरवाजा उघडावा लागत नाही. ती फक्त मनात जागृत होते आणि सर्व जीवनाच्या दिशा बदलून टाकते. तुझ्या जीवनात आजपर्यंत जे काही कमी वाटत होतं ते कमी नव्हतं, ते फक्त योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होतं. आज ती वेळ आली आहे. स्वामी समर्थांनी तुला बोलावलं आहे, कारण ते जेव्हा एखाद्या भक्ताला स्वतःकडे खेचतात, तेव्हा त्या भक्ताच्या जीवनातल्या अडथळ्यांचं कारण संपतं. ते त्या अडचणींचं संपवतात. ते तुझ्या आनंदाच्या वाटेवर अडसर ठरत होत्या, आणि हे करताना ते तुला काही सांगत नाहीत, ते फक्त तुला अनुभव देतात. अशा प्रकारचा अनुभव ज्यामुळे तुला स्वतःवरच पुन्हा एकदा प्रेम वाटायला लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे हवं आहे त्यापेक्षा अधिक मी तुला देईन, पण आधी तुला जे हवं आहे ते तुला हवंच आहे का हे पाहणार. हे शब्द अतिशय खोल आहेत, कारण ते आपल्याला गरजांपेक्षा अधिक आपल्याला समजून घेण्यासाठी तयार असतात. आपण जेव्हा म्हणतो की मला पैसा हवा आहे, तेव्हा ते विचारतात तुला समाधान हवं का. आपण म्हणतो मला प्रेम हवं आहे, तेव्हा ते विचारतात तुला शांतता हवी आहे का.
कारण त्यांनी जो काही ठेवला आहे आपल्यासाठी तो आपल्या अपेक्षापेक्षा नेहमीच मोठा असतो. आता तुझं जीवन स्वामी समर्थांनी हातात घेतलं आहे. त्यांनी पानं उलटायला सुरुवात केली आहे. जिथं तू आजपर्यंत संघर्ष करत होतास तिथं आता समाधानाचं आणि यशाचं नवीन पर्व सुरू होत आहे. हे तुला तुझ्याच नजरेत नव्याने दाखवतील. ते तुला समाजात नवं स्थान देतील. ते तुझ्या मनातल्या प्रत्येक भीतींचं उत्तर बनतील आणि सगळ्यात मोठं म्हणजे ते तुझ्या भविष्याचं रक्षण करतील, अगदी आईप्रमाणे. हे क्षण अगदी मौल्यवान आहेत. स्वामी समर्थांची कृपा तू ऐकत नाहीस, ती तू अनुभवतो आहेस आणि हा अनुभव म्हणजे तुझ्या जीवनात सुरू झालेली बदलाची नांदी आहे. उद्या जेव्हा तू उठशील तेव्हा तुला जाणवेल मन शांत आहे, विचार स्पष्ट आहे आणि वातावरणात काहीतरी वेगळं आहे. ते वेगळं म्हणजे स्वामी समर्थांची उपस्थिती. आजपर्यंत अनेक वेळा तू गोंधळलास, नशिबावर रागवलास, देवावर प्रश्न केले, स्वतःवर शंका घेतली, पण तरीही तू थांबला नाहीस. आणि हीच गोष्ट स्वामी समर्थांनी पाहिली. त्यांनी बघितलं की हा भक्त खचला असला तरी कोसळला नाही, झुकला असला तरी मोडला नाही आणि म्हणूनच आज स्वामी समर्थ म्हणतायत, आता तुझ्या संघर्षाचं फळ मी स्वतः देणार आहे. आता मी तुझ्यासोबत चालणार आहे. आता मीच तुझं नशीब बनवणार आहे. माणूस आयुष्यात कितीही मोठं स्वप्न बघू शकतो, पण त्या स्वप्नांना आधार देणारं शक्तिस्थान म्हणजे स्वामी समर्थ. जेव्हा सगळं चुकतं तेव्हा सगळं सांभाळणारं केंद्र म्हणजे स्वामी समर्थ. त्यांनी असंख्य भक्तांच्या जीवनात अशक्य वाटणारे बदल घडवले. कोणी बेरोजगार होता, कोणी आजारी होता, कोणी अपमान सहन करत होता, पण एकदा का त्यांच्या मनात स्वामी समर्थ या नावाचं बीज पेरलं गेलं की त्या आयुष्याला चमत्काराचं झाड होऊन फळ लागली. आणि तसंच काहीसं आज तुझ्या जीवनात घडतं. ही वाणी ही फक्त वाणी नाही, ही म्हणजे तुझ्या नशिबाची नवीन सुरुवात आहे. ही सुरुवात अगदी थोड्याच क्षणात तुझ्या भोवती घडत चालली आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आता उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.